भाऊजी बाहेर काय झालंय? ते एवढे का ओरडताय? अहो वहिनी, दादा ना खूप म्हणजे खूप चिडलाय, खूप रागात आहे. तुम्हाला मगाशी झालं होतं ना तसंच तसंच दिगू दादाला पण होतंय. अहो वहिनी, दादा पण ते तीर्थ प्यायला. बहुतेक बहुतेक त्यामुळेच असेल. अहो क्षणात चांगला आणि क्षणात वाईट होतोय तो. बापरे, मला माहिती ना कसं वाटतं, मनात कसं त्याचा झगडा होतो. तुझे आता काय होईल रे? अहो खूप त्रास होत असेल. भाऊजी, हा आपण त्यांना सावरायला हवं. चला लवकर लवकर मला सोडा. हो हो. तुझ्या या सगळ्यांच्या मुळाची फार घमेंड आहे ना तुला, या सगळ्यांची घमेंड आहे ना. तुझं हे सगळं वैभव ना पायाखाली तुडवून टाकेन मी, कळलं? बसकर दिगू, काय चाललंय तुझं हे? हा हा आपला दिगू नाहीच आहे. शहाणपणा केलास ना तू, तर ही रात्र तुझी शेवटची रात्र ठरेल. आणि एक शब्द जरी बोललास ना तर हाड खिडखिडी करून टाकेन मी. तुम्ही असं का करताय? वडीलधाऱ्याचा मान ठेवा. आणि तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते शांतपणे बोला. अहो ऐका ना, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. बघ बघ बघ, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात संस्कार. बघ, आणि तुम्ही शत्रूचा असा कोणी छळ करत नाही. गळ्यात पट्टा, पाय पाय बांधलेले, तरी तुमचा मान राखायला सांगते ही. काय पशु समजता काय तुम्ही? पशु समजता? मी घालतो ना तुमच्या गळ्यात पट्टा, घालू? आणतो या रमाईच्या गळ्यात घालतो हा पट्टा.